हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी सुनीता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनापासून अगदी स्वागत करते. तर बघा, आज आपल्याला शेपू पालकाची पातळ भाजी बनवायची आहे. तर काही भागांमध्ये ना गरगटा पण म्हणतात शेपू पालकचा. तर बघा, त्याच्यासाठी मी आता मोठ्या आकारामध्ये इथे मोठे आकारात तर शेपू पालक असा कट करून घेतलेली. त्याच्यानंतर शेंगदाणे आणि 2 चमचे चणा डाळ मी भिजू घातली होती अर्धा तास. आणि नंतर आपल्याला हे ना बघा, इथं मी हिरव्या मिरच्या तिखट आणि फिकट ह्या दोघी घेतलेल्या आहे समप्रमाणात. त्याच्यानंतर एक मोठा लसूण घेतलेला आहे आणि नंतरून कांदा टोमॅटो कट करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला ही भाजी जी कट केली होती ती 2 पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तर कांदा टोमॅटो मिरची अद्रक पण घेतलेली मी थोडंसं अर्धा इंच. ते पण म्हणजे याच्याने काय भाजीला टेस्ट छान येते. आणि आता ही कांदा टोमॅटो बऱ्याच भागांमध्ये काही म्हणजे आपले सिंपल भाजी पण बनवतात. ही पण सिंपलच आहे, पण मुलं कसं आहे ना कांदा टोमॅटो ह्या वस्तू खातच नाही, लसूण. त्याच्यामुळे ना आपल्याला असं शिजवताना टाकून द्यायचं, म्हणजे अगदी गाळ झालं ना तर पूर्ण मॅश होऊन जातं. म्हणजे मुलांना पण समजत नाही आणि त्यांच्यासाठी किती हेल्दी असतं, पण हे मुलांना लवकर समजत नाही. तर आपण असं करायचं, कुठलीही भाजी जरी असली तर असं करू शकता तुम्ही, ज्यांचे मुलं खात नसतील ते. तर बघा, मी ते 2 शिट्ट्या कुकरला काढून घेतलेले आणि आपली भाजी अगदी मस्त छान अशी शिजून झालेली. आता मी इथे 1 चमचा डाळीचं पीठ 1 चमचा बाजरीचं पीठ घेतलेले आणि हे मॅशरने आपल्याला मॅश करून घ्यायचं. आता काही भागांमध्ये म्हणजे कोणी टाकत नसेल डाळीचं पीठ आणि बाजरीचं पीठ, पण मी टाकते कारण आपल्या गावाकडे पद्धत आहे तर टाकताच घोटून भाजीला. तर बघा, इथे मी आता थोडीशी चणा डाळ काढून ठेवली, थोडासा टोमॅटो थोडा कांदा आणि शेंगदाणे काढून ठेवली होती. आणि ते मी छान आता गोल्डन रंग येईपर्यंत परतून घेते. तेल मी फक्त अगदी 1.5 ते 2 माप टाकलेले. तर बघा, आणि जिरं पण टाकून घेतलेली मी आता इथे. हे जेवढ्या वस्तू इथे आपल्याला छान मस्त गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे. आणि शेंगदाणे आपल्याला अख्खे टाकायचं. मी जे भिजत घातले होते ते टाकले ना, काय होतं तर भाजी खा तुम्ही तर त्या भाजीमध्ये खूपच छान लागतं असे शेंगदाणे थोडे जाडसर, आणि कूट करून टाकला तरी चालतं. तर बघा, तर आता पुढे मी ते थोडीशी हळद टाकलेली आणि अगदी किंचित मी थोडंसं लाल तिखट टाकलेली बघा. आणि त्याच्यानंतर आपली जी घोटून घेतलेली होती भाजी ती मी इथे टाकून घेते अशा पद्धतीने. तर आपली भाजी पण छान अशी मॅश झालेली आहे मॅशरने. आणि बघा, मस्त भाजी दिसते आणि आपल्या भाजीला कलर पण अगदी सुंदर आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्या घरात लहान आजोबा आजींपासून तर मोठ्यांपर्यंत लहान मुलांपासून सगळ्यांनाच आवडेल. तर मी आता इथे चवीनुसार मीठ टाकलेले आहे आणि भाजीचा मी इतपत अशी केलेली घट्टसर, म्हणजे जास्त पातळ पण छान लागत नाही आणि जास्त घट्ट पण नाही. तर अशा पद्धतीची माझी अगदी टेस्टी भाजी झालेली. आणि इथे काय मी ना थोडंसं गावरानी तूप टाकलं होतं. तर सुरुवातीलाच टाकलं होतं ते बघा. आणि आपले शेंगदाणे पण जे आपण अख्खे टाकले ते पण किती छान दिसत आहे भाजीमध्ये. आणि आपली भाजी पण मस्त झालेली. इथे मी गावरानी तूप थोडंसं टाकून घेतलेले. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर स्किप करा. तर बघा, अशा पद्धतीची आपली शेपू पालकची भाजी खूपच छान झालेली आहे. माझ्या मुलींना तर खूपच आवडली. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि आपल्या सुनीता लाईफस्टाईल या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.